चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ती हरिविना, देखवी ऐकवी एकणार आहे. ए तुका, अरे माग, विश्वंभर नाव आहे माझं, जगाचा पोषित आहे मी, तुझे मागशील हा विठोबा तुझ्यासाठी देईल. मग तुकोबाराय सांगतात, विठोबा बघ, दोन गोष्टी दे. एक, या मृत्यू लोकात मरण नको, आणि दोन, जर समाजासाठी कार्य केलं, यांना नामस्मरण, धर्म, भक्ती, परमार्थ या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, आणि या लोकांनी जर मला त्रास दिला ना, विठ्ठल विठ्ठल माझी विनंती आहे सगळ्यांना, कृपा करून विक्षेप करू नका. कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे. हे काय लिंकने आम्ही 600-700 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. लिंक लावत नाही, लक्ष देऊन ऐका. टिपण काढलेलं नसतं. सहज कीर्तन सहजता कीर्तनात मांडायची असते, आणि तुम्ही थोडा जरी विक्षेप केला ना तरी सगळी लिंक कीर्तनाची निघून जाते. या ठिकाणी खरंच कुणी मध्ये उठू नका, आणि ज्याला उठायचं त्यांनी उठून जा, परत येऊन तिथं बसू नका. काय होतं माहिती का, फार त्रास होतो सर. या ठिकाणी इतका चांगला समाज आहे, इतका मंडप आल्यानंतर फार कमी लोक होती. म्हणलं गाड्या एवढ्या लोकात कसं काय कीर्तन करायचं. ते मला येता येता म्हणले, महाराज ते सगळं वस्तूवर मग मंडप भरतो म्हणले पूर्ण. आणि खरंच आहे, तुमच्या इथं ऐकणारा समाज हा फार सुज्ञ आहे. पण माझी विनंती आहे, तुम्ही कृपा करून विक्षेप करू नका. फार महत्त्वाचा मुद्दा आज तुमच्या समोर मांडतोय. तुकोबा सांगतात, विठोबा दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील तर जाईल तुका. एक, या मृत्यू लोकात मरण देऊ नको, आणि दोन, जर या समाजाने त्रास दिला, भक्ती, परमार्थ आणि भगवंताचं नामस्मरण या समाजाला सांगत असताना जर चांगल्या कामाला समाजाने मागं वळलं, आणि जर मला तुझी आठवण आली, हा त्रास सहन नाही झाला ना, हे विठोबा मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. काय तुकोबारांची भाषा आहे, काय म्हणतात तुकोबाराय, मुरारी म्हणून घ्यायला आला पाहिजे. मुरारी कळला का तुम्हाला? इकडं मुरारी, इकडं मुरारी कळला का? ओ लाडकी बहीण योजना, तुम्हाला कळलं का मुरारी? तुम्हाला नाही कळलं असं होईल का? अहो तुमच्या हृदयातला विषय मुरारी. मुरारी हा शब्द या आजच्या अभंगातला आत्मा आहे. तुकोबाराय सांगतात, विठोबा अरे जाईल इथं मृत्यू लोकात, समाजासाठी काम करल, यांना धर्माचं कार्य सांगल, पण एक गोष्ट बघ विठोबा, तू मुरारी म्हणून मला घ्यायला आला पाहिजे. मुरारी म्हणजे आमच्या माता भगिनीला परफेक्ट मुरारी कळलेला आहे. हा, त्यांना नाही कळलं असं होईल का? त्यांच्या हृदयातला विषय मुरारी. मुलगी म्हणती, बाबा अरे लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, लई मोठं म्हणजे गुलाबजामचं जेवण होतं, आणि एवढंच नाही, फार मोठ्या कार्यालयात लग्न झालं, आणि 50 सराची साडी होती मैत्रिणींच्या अंगावर. बाप म्हणतो, बाई अरे का काळजी करतेस, हाय नव तुझा बाप. पण खरं सांगू का, बापाच्या खिशात 1 रुपया नाही, 1 रुपया नाही. पण बापाने लेकीच्या चेहऱ्याकडे बघितलं. लेक म्हणते, बाबा लई मोठं तालुक्यातलं कार्यालय, आणि काय सांगू, गुलाबजामचं जेवण आणि 50 हजाराची साडी. बाप म्हणतो, बाई माझ्या खिशात रुपया नसू देत, पण लई मोठं लग्न तुझं करून देईन. या धर्ममंडपात आणि इथं प्रांगणात बसलेल्या कोणीही लेकीला इचरा, बापाची परिस्थिती लई भारी नव्हती बरं काही, पण लग्न केवढं मोठं करून दिलं. या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. बाप म्हणतो, बाई अरे तू काळजाचा तुकडा आहेस माझ्या, तू काळजाचा तुकडा आहेस माझ्या. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. काय कुणास ठाऊक, काय माहिती, पण ज्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना, त्याच्या आदल्या दिवशी बाप झोपलाच नाही हो. म्हातारी म्हणती, बरं म्हातारी शब्द लई त्यागाचा आहे बरं का. मी एक 4-5 दिवसापूर्वी एक माझ्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल अकाउंटला व्हिडिओ टाकला सर, आणि त्याच्यावर सहज म्हणलो की आई सांगताना म्हातारी हा शब्द वापरला. मला एकाने पर्सनल मेसेज केला, मला म्हणले, महाराज आईला म्हातारी कुठं म्हणतात का? अरे म्हणलो, म्हातारी शब्द आमच्या खेडेगावातला आपुलकीचा शब्द आहे. म्हातारा शब्द हा आपुलकीचा शब्द आहे, कारण म्हातारी ही म्हातारी नव्हती, आणि म्हातारा हा म्हातारा नव्हता, पण आमच्या चेहऱ्याचं तेज ठेवण्यासाठी त्या बिचाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडून घेतल्या. लक्षात नाही का? हे सांगायचं काय, मी तुम्हाला बाप नाही सांगायला आलो, मला फक्त मुरारी सांगायचं आहे. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं, काय समजत नव्हतं माहिती नाही. पण म्हातारी म्हणते, ए बाई अरे तुझ्या बापाला म्हणावं जरा शांत हो बाबा, अरे लई मोठी पार्टी आहे, आपण हुंडा कसा देणार? खरं सांगू का, आदल्या रात्री बाप झोपलाच नाही. ह्या कुशूनी त्या कुशू, त्या कुशूनी ह्या कुशू. म्हातारी म्हणते, काय हो आज माझ्याकडे बघणार नाही का तुम्ही? खरं सांगू का, जसा हात वाढला आणि तसं लालबुंद झालेले डोळे बघितले, अंतकरण दाटून आलं. आयुष्यभर एवढी भांडणं केली हो, पण कधी तुमच्या डोळ्यात पाणी नाही दिसलं. सांगा ना का रडता? तुम्हाला खरं सांगू का, मला बी टेन्शन आले, लेकीचं लग्न कसं काय करायचं, पोराचं शिक्षण कसं काय करायचं.
पण माझ्या लाडक्या लेकीला शब्द दिलाय, लई चांगल्या घरात येणार आहे बघ तुला. 50,000ची साडी, गुलाबजामचं जेवण आहे. इथं बसलेल्या कोण्याही लेकीला इचरा, बापाची परिस्थिती लई भारी नव्हती बरं का, पण लई चांगल्या घरात दिलं हो. कल्याण केले लेकीचं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले ना, बापाच्या हातात ती कपशी थरथर कापत होती. वसते साहेब, आज तुमच्या घरी आलो ना, तुम्ही काय म्हणले, महाराज आमच्या बापाने लय कष्ट केलं. खरं सांगू का, त्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी या ठिकाणी आजची देणगी दिलेली आहे. लक्ष नाही का, मला काय सांगायचं आहे सर, बाप लय महत्वाचा असतो बरं का आयुष्यात. आत्तापर्यंत आई सगळ्यांनाच कळली हो, पण बाप फार कमी जणांना कळला. मी आज तुम्हाला बाप नाही सांगायला आलो, नाही तर मी हे सांगायला आलो, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजले. ह्याचा ट्रेंड कधीच संपलेला आहे. मला फक्त मुराळी सांगायचा आहे, आणि हा मुराळी लय महत्वाचा आहे. मला गॅरंटी आहे, इथं बसणाऱ्या लेकीला त्या क्षणाला तिचा बाप आठवण. हे खरंच, इथं बसलेल्यांना काहींचा बाप जिवंत असेल गड्या, पण काहींचा गेला असेल. पण तो संघर्ष योद्धा आहे आयुष्यातला. फार डोळे भरून आले. म्हातारी म्हणते, अहो लय मोठी पार्टी आहे, 50 लाखाच्या गाड्या आहे त्यांच्या, अहो आपलं नाही जमणार. त्या पुरीला म्हणते, अरे कशाला बापाला हट्ट करते. ते म्हणतो, हे बाई अरे इकडे ये ना. लेकीला जवळ घेतलं, हृदयाला लावलं, आणि बिचारा बाप म्हणतो, सांग ना बाई पोरग पसंत आहे का ग तुला. पोरगी जशी लाजली नाही, बाप म्हणतो, याच घरात द्यायची, तुला काळजी करू नकोस. खरं सांगू का, काहीच नव्हतं खिशात. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा, एक एक पैशासाठी. काही समजत नव्हतं काय करावं. फार मोठं लग्न करणार ठरवलं. पोरगी म्हणती, बाबा अरे नाही आपली परिस्थिती, छोट्या खाणी लग्न होईल. नाही बाई, तुला शब्द दिलाय, तू बोट ठेवायचं, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. हे दादा, आमची आई म्हणजे पडद्याच्या समोरची कलाकार आहे, आणि आमचा बिचारा बाप म्हणजे पडद्याच्या आडचा कलाकार आहे. आयुष्यभर लई कष्ट केलो, पण आई तुमच्या डोळ्यातलं पाणी आम्हा सगळ्यांना दिसतो, पण आमचा रडताना बाप आम्ही फार कमी वेळा पाहिलेला आहे. इथं बसणाऱ्या कोणीही लेकीला इचरा, आम्ही बाप रडताना बघितला नाही बरं का. पण खरं सांगू का तरुणांनो, तुमच्या माझ्या बापाला व्यक्त व्हायचं आहे आमच्यासमोर. त्याला बोलायचं होतं, त्याला मिठी मारायची होती. महाराज, मी गेली 15 वर्ष झालं पुण्यस्मरणाची कीर्तन करतोय, आणि माझा आजपर्यंतचा अनुभव आहे या पुण्यस्मरणाच्या कीर्तनातला, की खऱ्या अर्थानं चांगले दिवस आले की आपली माणसं निघून जातात. बघा तुम्ही, ज्या सगळं चांगलं होतं, आमचा बिचारा बाप आयुष्यभर कष्ट करतो आणि लेकरांच्या जीवनात चांगले दिवस आणतो. मी खरं सांगू का, तुमचा माझा परिवार हा अनुकूल आहे, फक्त आमच्या संघर्ष योद्धा बापामुळं. आयुष्यात उभ्या आयुष्यात कुणासमोर झुकला नाही, पण हे आई बरं का ताई, तो झुकला तुमच्यासाठी. आज लई मोठं लग्न केले लेकीचं, लई मोठा मंडप, काय प्रशस्त मंडप, काय मोठं कार्यालय. पण आज लेकीचं लक्ष मात्र मंडपात नाही, ना कार्यालयात, ना लग्नात. मैत्रीण म्हणते, अरे कशा पायी रडती ग. काय नाही ग, भर मंडपात बघते, पण माझा बाप सकाळपासून दिसा ना. ते कॅमेरामॅन म्हणतो, अरे दीदी थोडी स्माईल दे, पण ताईच्या चेहऱ्यावर स्माईल नाही बरं का. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. ती म्हणते, खरं सांगू का, नाही दिसत माझा बाप. माय जवळ आली, आईला म्हणते, आई अरे सांग ना बाप कुठे. आई म्हणते, खरं सांगू का बाई, तुला हळदी लागल्यापासून तुझा बाप जेवलाच नाही ग. सकाळपासून म्हातारं पत्रावळ्या गोळा करत होतं. बघ जा, कार्यालयाच्या मागं असन. खरं सांगू का, कुठं होता तो, कार्यालयाच्या मागच बसला होता, मंडपाच्या मागं बसला होता. दादा, आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, उभ्या आयुष्याचा हिशोब आज कागदावर मांडला. आणि पोरीने आवाज द्यावा, बाबा धाडकन बाप वळावा, आणि कडकडून पोरीला मिठी मारावी. रडता येतं बरं का, त्याचा 100% रडता येतं. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया, अरे तेव्हा कोसळे ते घर. कोण म्हणतं बापाला रडता येत नाही. छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शिवबाराजांसाठी त्याग करणारा बाप हा शहाजीराजा, हा बापही फार महत्वाचा आहे. देवकीने या ठिकाणी टाहो फोडवावा, लपवा लपवा जगजेठी, ही देवकी आई म्हणून सगळ्यांनाच कळली. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, या जीव घेण्या अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जाणारा हा वसुदेव, हा बापही कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे ने. कौशल्य आई रडताना सगळ्यांनीच बघितली हो, पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ हा आयुष्यभर पडद्याच्या आडच राहिला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळूनी,
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस लावा. आता मात्र काळीच दाटून आलं. इथं बसणाऱ्या कोण्याही बापाला विचारा आणि त्यांना प्रश्न विचारा, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? कोण्याही वयाचा बाप आहे. तुम्हाला खरं सांगू का, त्याचं एकच उत्तर आहे, माझ्या लाडक्या लेकीवर माझं सगळ्यात जास्त जीव आहे. महाराज हे सांगतो का माहिती का, गुरुजी मी एक बाप आहे, मला लहान लेकी आहेत. जसं मी कीर्तनाला निघतो ना भाऊ, दोन्ही लेकी अशा मिठी मारून निघतात. इथं आमच्या तरुणांना कुणाला विचारा, त्यांची लहान लेक घरात गेल्यानंतर आमचा हा पुरुष किती बी दमून येऊ द्या, पण लेकीने कडकडून मिठी मारली की बाप मात्र आज आनंदात होतो. घरी ओढ घेतात पावलं. या जगाच्या पाठीवर वेगळं प्रेम आहे. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. बाबा म्हणते, पोरगी म्हणते, बाबा अरे छोट्या खाली लग्न झालं असतं, कशाला अट्टास करायचा? बाप म्हणतो, बाई लय चांगल्या घरात दिलं बरं का तुला, लय चांगली लोक आहेत बघ. अरे कल्याण झालेले की तुझं. बापाचं कल्याण त्यात येत ज्यात लेकीचं कल्याण व्हावं. निरोप कळव बरं का गेल्यानंतर. वाई मुराळी सांगतोय आज मी इथं. हृदय दाटून आलं. खरं सांगू का, ज्या दिवशी लेकीचं लग्न होतं ना, त्या दिवशी लेकीच्या बाजूचा दरवाजा नाही उघडला गाडीचा जाताना, जावयाच्या बाजूचा उघडला. जावई बापू काजाचा तुकडा काढून दिला बरं का, जपा माझ्या लेकीला. 20-22 वर्ष लय जीव टाकलाय बघा. मी खरं सांगू का, बाप रडतो बरं का, खरंच लेकीसाठी रडतो. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आज लेक सासरी निघाली. अरे धरणाचे दरवाजे जसे उघडावेत तसा ढसा ढसा बाप रडताना बघितला. म्हातारी म्हणती, काय झालं ग बाई? ती म्हणती, काय नाही का आजी, जर माझा बाप आता दमून आला ना, 8 तास कष्ट करणारा बाप आता 15 तास कष्ट करेल. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा. एक पैशासाठी फक्त एक तांभर पाणी माझ्या बापासाठी घेऊन ये. मुराळी सांगतोय, मुद्दा शेवटाला आलेला आहे. हृदय दाटून आलं. जावयाच्या बाजूचा गाडीचा दरवाजा उघडला. जावई बापू काळजाचा तुकडा काढून दिला बघा. लेक म्हणती, बाबा उभे आयुष्यात कुणासमोर चुकले नाही हो. बाप म्हणतो, बाई तुझ्यासाठी काय बी करायला तयार आहे ग. अरे जावाई म्हणजे आता देव आहे माझ्यासाठी. माझी लाडकी लेक त्याच्या हवाली केली आज. हृदय दाटून आलं. लेक सासराला गेली. साहेब या जगाच्या पाठीवर फार वेगळं प्रेम आहे. मला सूरज भाऊ मागाशी म्हणजे महाराज थोडं वडील सांगा बरं का. मी वडील हा विषय सहज सांगितला, तुम्हाला फक्त मुराळी सांगायचा आहे. हा मुद्दा कळला की मुराळी कळला. आणि मग कळण तुकोबारांचा शब्द किती महत्वाचा होता. विठोबा तू मुराळी म्हणून मला घ्यायला आला पाहिजे. अंतकरण दाटून आलं. हृदय भरून, महाराज मी 35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात बरं का. शेवटचं तांभर पाणी बापाच्या अंगावर पडलं नाही शेवटच्या आंघोळीला. अरे त्याला म्हणलं, बाप गेला तुझा बाबा आयुष्यभर. तर म्हणलं, खरं सांगू का महाराज, लई कष्ट केलं बापानं, लई कष्ट केलं. एकदा मिठी मारायला पाहिजे होती महाराज. अरे म्हणलो, का रडतो? लोक थांबलीत. शेवटचं गाडव्यातलं पाणी शेवटची आंघोळ घालताना बापाच्या अंगावर पडलं नाही. पोराचं म्हणणं आहे, महाराज आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला हो, आज शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठ बघितली. कळला पाहिजे होता हो. चिरा पडलेला पाय आणि त्याला तेल लावून घ्या बरं का. एकदा काळाच्या पडद्यात गेला ना साहेब, परत काळाच्या पडद्यावरचा बाप परत येत नसतो बघा. मी का सांगतोय लक्षात नाही का महाराज, मी खरंच 35 आणि 40 वर्षाची पोरं, अहो लई पैसे आले हो अकाउंटला. पोरग म्हणते, महाराज एवढे पैसे आले ना. आणि म्हणलं, इथं का बसला? म्हणलं, इथं बाप झोपायचा माझा. आणि खरं सांगू का महाराज, अकाउंटवर एवढे पैसे क्रेडिट झाले याचा आनंद नाही हो, पण आयुष्यातला बाप मात्र डेबिट झाला. खरं सांगू का, एक मोठं वाक्य तुमच्या समोर बोलणार आहे. जायच्या आधी मिठी मारून घ्या. एकदा जर गेला ना गाड्या, खरंच नाही येतो. मी पस्तावणारी पोरं बघितल्यात. पोरग म्हणतात लई पैसा. महाराज एक गोष्ट सांगू का तुम्हाला, ते पोरग म्हणतं, महाराज आमचं म्हातारी इतकं साधो, त्याला 10ची आणि 20ची बी नोट कळली नाही, आणि किती एकराचा 7-12 आमच्यासाठी सोडून गेला. लय महत्वाचा आहे तो आमच्यासाठी. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला हसव तुला दिसणार कसा. बाप वागे विमलांना तळ हात बाकड्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. आता मात्र समजत नव्हतं. लेक सासराला गेली, भाकरी थापायला बसली. 8 दिवस झालं बाप काय येईना आणि लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. अशी दाराकडे बघती. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप.
बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लेकीला माहितीये. बापाच्या पायाला किती चिरा पडल्या हे लाडक्या लेकीला माहितीये. ए दादा, जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना, म्हातारे गेल्यानंतर त्याला जाग्यावरच हलवत नाहीत. का रे म्हणले नाही लांबून यायची, पण म्हाताऱ्यावर यायची बघ. आणि मग पोरगी म्हणती कोपरीतून 10 रुपये काढून देणारा माझा बाप आयुष्यभरासाठी गेला. ए ताई, ज्या दिवशी तुमचा बाप गेला ना, त्या दिवशी चपला सोडायचा उमरा संपला बरं का तुमचा तिथला. तो लई महत्वाचा होता तुमच्यासाठी. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं, समजत नव्हतं काय करावं. ऐका ऐका, मुद्दा शेवटाला आला साहेब. आता मात्र 8 दिवस झाले लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबा ना, आणि बाप काय येईना. सासूबाई म्हणती सुनबाई यार कशा पाय रडती. काही नाही हो सासूबाई, या चुलीच्या झाड्या लागतात ना भाकरी टाकताना, म्हणून डोळ्यात पाणी येते. हे चुलीच्या झाड्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. 8 दिवस झालं बाप काय येईना, लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. 15 दिवस झालं दाराकडे बघती लेक, आज येईल माझा बाप. बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लेकीला माहिती, उद्या येईल माझा बाप. दादा अरे 15 दिवस झालं तरी लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. मी लय सोपा प्रश्न विचारणार आहे. सासूबाई परत म्हणते हे सुनबाई अरे कशा बाई रडतीस. काय नाही हो सासूबाई, चुलीच्या झाड्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. बसलेल्या तायडीला विचारन खरं सांगा ना दीदी, चुलीच्या झाड्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी आलं सून मुलीच्या, का बापाची आठवण आली म्हणून. हो हा, बापाची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी आलं. बिचारा कष्ट करताना हो, ही जुनी लोक आहेत ना, यांना सॅल्यूट करायला पाहिजे हो. 72च्या दुष्काळात ती माणसं पोटाव घामेली घेतली आणि काय प्रपंच उभा केला. मी 1 लाखातलं वाक्य बोलतो आमच्या तरुणांसाठी. तरुणांनो, तुमच्या माझ्या बापाला हिनवलंय भर चौकात. त्याची झोपडी नाही ठेवायची आपल्याला. त्या झोपडी एक दिवस असा बंगला भानाना गड्या, ज्यांनी ज्यांनी तुमच्या मायबापाला आणि माझ्या मायबापाला हिनवलंय ती सगळी माणसं त्या झोपडीच्या जागेवर बंगला भागितला ना, तिथं पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला येतात. हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात आला पाहिजे ने, तर ही कीर्तन यशस्वी होती. मुद्दा संपत आलेला आहे. 20 दिवस झालं बाप काय येईना, लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला. बापाने आवाज दिला, बाई येऊ का ग घरात. ए लेकरांना जर थकलेल्या बापाचा आवाज नाही समजावा, त्याला लेकर काय म्हणावी. मग धाडकोन पोरगी उठली आणि कडकडून दमलेल्या म्हाताऱ्याला मिठी मारली. टाहो फोडला. मोठ्यानी पोरगी रडती. बाप म्हणतो हे बाई अरे लोक चांगली नाहीत का रे. नाही हो बाबा, लय सोन्यासारखी माणसं बघून दिली हो, सगळं जिथल्या तिथे, अडचण काहीच नाही. अरे मग रडती कशा बाई. अहो तुमची आठवण आली हो. बाप कधी असं झालं दादा. अरे या स्टॉपपासून त्या स्टॉपपर्यंत चालणारा जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या देशासाठी खेळत होता सर. पण इथपर्यंत तिथपर्यंत जाताना या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचला. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण साहेब तुमचा आणि माझा बाप पेनकिलरचे इंजेक्शन घेतली, 2 सलाईन लावली, पण या बांधावनी त्या बांधाव पोचला. मग जर खेळाडूसाठी टाळ्या वाजवल्या तर या बांधावनी त्या बांधाव पोचणाऱ्या बापासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोरीने कडकडून मिठी मारली. बापाचे डोळे भरून आले. मुलगी मोठ्याने रडती. अरे नवल इथं नाही साहेब बर का महाराज, नवल इथं नाही. मिठी सुटली आणि आता बापाने मिठी मारली आणि आता बाप रडायला लागला. पोरगी म्हणती बाबा अरे मी रडते पण तुम्ही कशा बाई रडता. बाई 20 दिवस झालं घर लय सुन झालं ग. 4 दिवस झालं गोळी शोधतोय डायबिटीसची, पण या 10-15 दिवसात काही समजेनाच काय कळाना काय करावं. ए मुद्दा असा आहे, आई तुमच्या डोळ्यात पाणी येणार हे बापासाठी का. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे, तुमच्याकडे संवेदनशीलता आहे. तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणार आहे याच्यात नवल नाही, पण बाप रडावा याच्यात नवल आहे. आता बापाने मिठी मारली आणि बाप रडायला लागला. बाप रडणं फार दुर्लभ आहे. मुलगी रडणं दुर्लभ नाही, पण मुलीसाठी बाप रडणं हे दुर्लभ आहे. जगद्गुरु तुकोबा यांनी जगाच्या मालकाला म्हणावं देवा अरे मुरारी म्हणून ये. याच्यात नवल नाही, याच्यात दुर्लभता नाही, पण तुकोबरायांची भक्ती, परमार्थातलं सामर्थ्य आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण या बळावर जगाचा मालक तुकोबांना घ्यायला यावा हा मुरारी दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल.
जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला यावा हा मुरारी दुर्लभ आहे. आले तुकोबाराय आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. आता तो कुठं अभंगाला सुरुवात झाली नाही कळलं का तुम्हाला? 5 ते 6 मिनिटात पहिले चरण येणार आहे आणि शेवटी एक महाराजांचा पवाडा घेत सेवेला पूर्णविराम देणार आहे. फार महत्त्वाचा मुद्दा, कारण की तुकोबारायांची बीज आहे. मला वाटतं बीजेचं बी कीर्तन आहे ना, त्यावेळेस या ठिकाणी महाराजांच्या विषयी बोलणारच आहेत. पण खऱ्या अर्थानं थोडा परमार्श तुमच्या समोर मांडला. आले तुकोबारे इथले, तुकोबारे आले, पण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत. खरं सांगू का महाराज, त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाही. काय वाटतं तुम्हाला? संत आहेत आता? तुम्ही काय म्हणले ते सूरज भाऊ, ती भोसले फॅमिली, आमचा घनश्याम वगैरे, ते सगळे म्हणतात महाराज तुमची पावलं शिंदे साहेब तुम्ही आम्हाला भेटले, तुमची पावलं आमच्या घराला लागली पाहिजेत. पण आमची पावलं तुमच्या घराला लागायला आम्ही काय संत आहे का तवा? का नाही संत माहिती का? कारण आमच्या शर्टाला खिशे आहेत. नाही कळलं का अजून तुम्हाला? यांना इचरा बरं ठरवून आलो का नाही? थोडं जरी कमी झालं की स्टार्टर बसत नाही गाडीला. आमच्या शर्टाला खिशे आहेत. आणि संत ते होते ज्यांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया मजनी दयाची संगती हे मधुली कमला आणि मग तुकोबारींनी परमार्थ केला. पण महाराज जे तुकोबारींनी विठोबाला सांगितलं ते झालं. समाजाने तुकोबांना जगू नाही दिलं. मंबाजीनं काठीने मारलं, एवढं काठीने मारलं. आणि तुकोबारांची बायको म्हणती महाराज अरे बास करा परमार्थ. नाही फेक द्या, बास करा परमार्थ. महाराज सांगतात आवले जगाचा मालक विठ्ठल पंढरीश परमात्मा त्या ऋषिकेशानं शब्द दिलाय तुम्हाला घ्यायला येणार आहे. आवली म्हणली महाराज घ्यायला यायचं असता तर कधीच आला असता हो. मंबाजीनं काठीने मारलं मग का नाही आला तुमचा विठ्ठल? तुकोबाऱ्यांची बायको म्हणजे भांडायला खतरनाक. तुमचं उराकलंय का? लग्न उराकलंय नाही ना, त्यामुळेच तुम्ही हसताय. तुकोबाऱ्यांची बायको भांडायला खतरनाक आहे. बायको भांडणारी असली योगेश महाराज तरच संसाराला मजा आहे. आता आम्ही भांडाय घरीच नाही. लोकांना वाटते बरं चाललंय आमचं, काही बरं नाही. आम्ही घरी गेलो ना हरी महाराज लेकरं बाळं झोपलेले असतात. परत पहाटे उठून पुण्यस्वर नाही तर काल्याच्या कीर्तनात जावं तरी लेकरं बाळं झोपलेले असतात. एखाद्या दिवशी सुट्टी भेटली नाही. लहान लेक आहे माझी, मला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई आहे. सांगायचं तात्पर्य हा आमच्या मनाचा मोठापणा नाही सांगायला आलो, पण या दोन्ही लेकी खऱ्या अर्थानं मग त्यातील लहान लेक आहे 5 वर्षाची अशी निहार तोंडाकडे बघती. म्हणलं काय बघते? आता 15 दिवसांनी हिला बाप दिसला. एक तास झालं निरीक्षण करते आणि मग 1 तासाने म्हणते आई अरे कोण आहे हो? अरे बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणे ती. तुमच्या लक्षात येते का? वाटते तेवढं सोपं नाही. तुकोबाऱ्यांची बायको भांडायला खतरनाक. माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आणि तुकोबारे त्यांच्या पुढचे आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिके आवले. अरे माझी परिस्थिती नको बघू, माझ्या परमार्थातलं सामर्थ्य बघ. विठोबा येणार आहे माझ्यासाठी. महाराज अहो किती भोळे हो तुम्ही. खरंच तुकोबाराय भोळे. तुम्हाला मंबाजीनं काठीने मारलं तरी तुम्ही म्हणता विठोबा येणार. आवले येणार आहे देव येणार आहे. देना आवले तेलाची वाटी घेतली आणि मंबाजीच्या घरी तुकोबाराय. मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतो तुका
कालचा मार कमी आहे का मार खायला आला? मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मानायला आलोय. उपकार मानायला आला आणि खरंच तुकोबाराय उपकार मानायला गेले. मंबाजी दार उघडा. ए मंबाजी, अरे दार उघडा. मंबाजीने दार उघडलं. तुका, अरे खरंच उपकार मानायला आला का? हो खरंच उपकार मानायला आलो. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं, समजत नव्हतं काय करावं. श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मंबाजी तुम्ही मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो. मला स्पष्ट सांगा हो, काठीने मारल्यावर कोण उपकार मानन का हो? पण तुकोबारांची भाषा काय? आपल्याला काठी उगारली तरी उभे रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. तुकोबाराय म्हणतात, मंबाजी हो खरंच उपकार मानायला आलो. तुका, अरे कसं असं? हो मंबाजी, तुम्ही काठीने मारलं, लई जखमा दुखल्या. जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेने जखमा दुखल्या, आणि जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली, आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. मंबाजी म्हणतो, महाराज चुकलं बर का? आले तुकोबाराय घरी. आवले, मंबाजी आज पाया पडत होता. आवली म्हणली, महाराज एक मंबाजी असे लय समाजात, यांचं काय करणार? नाही येत तुमचा विठ्ठल. त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि निघाले तुकोबाराय भजनाला. आता कळलं का भांडणं कुणाशी? आवलीची भांडणं तुकाराम महाराजांची नाहीत, विठोबाशी आहेत. काळ्या विठ्याचा मुर्दा गेला म्हणायची. तुकोबाराय म्हणायचे, आवले जे बोलायचं ते मला बोल, माझ्या विठ्ठलाला नाव नको ठेवू. महाराज अहो तुम्हाला काही फरक पडतो का हो? तुम्हाला माझा भाऊ आला, आमचा कोण पाहुणा आला, चुकून माझ्याकडून भाजीत मीठ टाकायचं राहिलं, तुम्ही खुशाल जेवून उठले आणि वाट्यावर जाऊन बसते. अहो सांगायचं ना, माझा भाऊ उपाशी राहिला. काय खातो आम्ही? अरे काय खातो आवले? कशा सोबत खातो? आम्हाला भान नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. आवले येणारे विठ्ठल जगाचा मालक येणार आहे. त्यांनी शब्द दिलाय, मुरारी म्हणून येणार आहे. कोठे गुंतलहासी पंढरीच्या राया. जा मग महाराज. महाराज म्हणतात, शुभा कासारची बायको म्हणती, तुम्ही काकडत काकड्याला जाता, मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणली, महाराज जाऊ नका तिच्या घरी, फसवणार तुम्हाला ती. मला का फसवल? फसवल म्हणजे तुम्ही तुळशीची माळा घातली, तुम्ही वारी करताय, तुम्ही तिच्या मी नवऱ्याला टाळकरी बनवलं, त्याला बी वारकरी बनवलं. तिला राग आहे. एक तर तुमचा संसार संपला, आणि तुकोबारांची भाषा संसाराबद्दल, नको नको म्हणा कुंतू माया झाली, काळ आला जवळी ग्रासावया. आवले असू दे, नाही फसवत मला ती, नाही काय म्हणत. अरे ती गरम पाण्याने आंघोळ घालणार. महाराज डोकं फोडू का हो? नका जाऊ, तुमचा त्रास मला सहन होत नाही. तुमचा विठ्ठल काही येणार नाही तुमच्यासाठी. गेले तुकोबाराय तिच्या घरी. काय वाटतं तुम्हाला? गरम पाण्याने आंघोळ घालेल? उकळतं पाणी केलं होतं. तुकोबाराय आज आंघोळीला बसते. खरंच हो, तुकोबारायांसारखे खरंच फार साधे संत. आणि छत्रपती शिवाजीराजे आणि तुकोबाराय हे समकालीन आहेत. 6 वर्षाचा काळ गेलेला आहे सोबतचा. शांत तुकोबाराय. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. कोठे गुंतलहासी पंढरीच्या राया. विठ्ठला तू येणार का रे? तू पाहुणा येणारेस विठ्ठला? अरे ही बघ, लोक ही मला गार पाण्याने आंघोळ घालतात, ही मला म्हणती गरम पाण्याने आंघोळ घालेल. देवा दयारी कर तुला. हे आई घाल ना बाबा आंघोळ. हिने एवढं कडक पाणी केलं तर बोट टाकलं तरी फोड येतील. पातेरी घेतलं, तुकोबारायांच्या अंगावर पाणी पडलं. एवढं कडक पाणी या देहाची लाही लाही झाली, सर्वांगावर फोड आले, आणि महाराजांच्या हृदयातून आवाज थेट भगवंतापर्यंत गेला. जळे माझी काया जळे माझी काया लागला वनवा. धावले कृष्ण आये हो जले केजवा आये जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा. धावले कृष्णवा माय बाबा ओ धावले कृष्णवा माय जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा.
लागला वनवा धावरे केशवा माय बापा आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा विठोबा आता नाही राहायचं बाबा कोठे गुंतलासी पंढरीच्या राया अरे कुठेस आवली म्हणती नाही विठ्ठल पण येणार आहे गरुडा अरे सांग देवाला गरुड म्हणतो महाराज माझं वशिला नाही तेवढा मग काय करू गरुडा पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीला सांगा काम झालं लक्ष्मी आई तू तरी सांग लक्ष्मी म्हणती माझं बी काम नाही मग काय करू आई तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा ए शेषा तू शेपटी जरी हलवली तरी देव उठतील शेष म्हणला महाराज मी शेपटी हलवल्यावर देव उठतील लक्षात नाही का तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेश शेष म्हणला मी शेपटी हलवल्यावर देव उठतील पण मला जिवंत ठेवतील का मला जिवंत नाही ठेवायचे काल या मर्दानात काहीच नाही केलं नुसता निहार बसलो तरी मार खायला लागला ते चेंडू गेला पेंद्या गेल्या गडबडी झाल्या द्या थोडा आवाज ऐकू सांग पिधा हरिताचे सांग पिधा हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा तारकरी हे साधना पाण्यात गेला कसा हे साधना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला सांग पिधा हरिताचे सांग पिधा हरिताचे पाण्यात गेला पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे बाई बाई पाण्यात गेला हा जीव माझा हा टाळकरी टाळ वाजवा सगळ्यांनी छान हा जीव हा जीव माझा हा जीव हा जीव हा जीव घालाय वीरा घालाय वीरा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव झालाय वेडा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई 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 हो सिस्टीमने बी शिट्टी मारली साऊंड सिस्टीम चांगली ऑपरेटर बी हुशार तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा दिमा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे वजा आठवा मोड लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार
संत सनकादिकांचा निरोप गेला आणि जगाचा मालक तुकोबांना घ्यायला आला. आपल्या माहेरा जाईल मिया, आपल्या माहेरा जाईल आता, आपल्या माहेरा आपल्या माहेरा निरोपया संता हातिया, निरोपया संता हातिया, दुःख दुःख सुख दुःख माझे निरोपया संता हातिया, निरोपया संता हातिया, सुख दुःख माझे सुख दुःख माझे निरुपया संता हातिया, आपल्या माहेरा जाईल. जगाचा मालक आला कळलं तुका? तुकोबारा सांगतात विठोबा, अरे तू पाहुणा आला आणि विनमुख जातो का बाबा? तसं नाही जायचं. तुकोबाऱ्यांनी जगाच्या मालकाचा हात धरला. तुकोबाऱ्यांचं पहिलं पाऊल तुकोबाऱ्यांच्या घरात जगाच्या मालकाचं पहिलं पाऊल पडलं. तुकोबाराय त्याला ऋषिकेश म्हणतात. ऋषिकेशा अरे ये बाबा. आणि तुकोबाऱ्यांच्या घरात देवाचं पहिलं पाऊल पडलं आणि निर्याण काळ प्रसंगात तुकोबाऱ्यांच्या मुखात अभंगाचं पहिलं चरण भाषण. पाहुणे पाहुणे कोप मोडकी जर्जर अल्पशा बुद्धीनं पहिल्या चरणाचा विचार तुमच्या समोर मांडला. थोडं महाराजांवर बोलतो आणि शेवटच्या 5 ते 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देतो. सजना हो विलंब झालेला आहे. मी तसं 9:30ला संपवणार होतो पण आता लईच वेळ झाला गड्या. त्याचं मग ओव्हर टाईमचं घेत नाही बरं का. भोसले नाही तर भोसले पाहुणे म्हणते त्यांनी आज कसं काय. तसं काही नाही, थोडंसं वाढवलं मीच कीर्तन. असू द्यात, या ठिकाणी एवढा चांगला समाज आहे, एवढा चांगला महोत्सव तुम्ही घेताय. थोडी 10-12 मिनटं तुमची परवानगी घेऊन घेतो. या ठिकाणी फार सुंदर वातावरण आहे. महाराज सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मला अनेक वेळा लोक विचारतात छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगायचे? राजे काय देव होते का? राजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आपल्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. राजे होते म्हणून या ठिकाणी मंदिरं शिल्लक आहेत. असा असणारा शिवाराजांचा इतिहास आहे. जगाचा मालक पंढरीश परमात्मा ऋषिकेश जगद्गुरु तुकोबा यांच्या घरी पाहुणा आला. आपल्या घरी येईल का? येणार नाही. पण
तुकोबाऱ्यांच्या घरी आला, कारण तुकोबाऱ्यांनी नामस्मरण केलं, सदा नाम घोष करू हरिकथा. मग जर आपल्या घरी यायचं असेल तर घरी येणार नाही, पण आपल्याला त्याच्या चरणाजवळ जाता येईल. जे तुकोबांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओला कुंडली कवरला हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर ची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा जन्म इतिहास आज आपल्या श्री क्षेत्र यसाची कंक बहिरची नाही खंबीराम होते एक एक मावळा शुभा राजांनी भाग घेतला. राजे राजे हे स्वराज्य निर्माण करायचं आणि मग 18 पगड जाती आणि 12 बोली देतात. या सगळ्यांना समोर घेऊन शुभा राजांनी महाराष्ट्र भाग घेतला. उभा राहिला महाराष्ट्र. चल यसाची कंक अरे चल बहिरजी नाईक म्हणतो राज मी नाईक अरे तुझी जात नाही विचारली बहिरजी, तुझं कर्तृत्व विचार. एक एक मावळा शुभा राजांनी भाग केला. सजना हो आता जो असा महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात होता आहे. चला धाराशिववासियो महत्वाचा मुद्दा सांगतोय. शिवबाराजांचा जन्म कुठं झाला, कसा झाला आणि स्वराज्याला पहिली कलाटणी याच धाराशिव जिल्ह्याने दिली. ऐका 12व्या शतकात महाराष्ट्र सुंदर दिसत. विश्वमाऊली ज्ञानोबराय मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पयमृता तेही पहिला जिंके ICFC ले रसके मेळे या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाल. आदिलशाही निजामशाही कुतुब मुघलदार फ्रेंच पहा कसा उभा राहिला महाराष्ट्र. वारकरी धारकरी पंढरपुरात जात होते. पाना फुलांना बहर आला होता. सनई चौघडे वाजले. भगव्या सरंगगड दिसत होता. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत होता. असा सुंदर महाराष्ट्र 12व्या शतकात दिसत होता. लक्ष नाही का आपल्या कुरोरी गावाचं वैभव म्हणजे हा अश्वरूढ असणारा महाराजांचा पुतळा आहे. फार सुंदर एकदा टाळी वाजवा. फार सुंदर या ठिकाणी अश्वरूढ पुतळा आपल्या गावाचं वैभव आहे. आणि ते 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक आहे. आणि याच 12व्या शतकात 8000 इस्लामिक सत्तानं महाराष्ट्रावर आक्रमण केलं. दिन करत अल्लाउद्दीन खिलजी आला. आया बहिणींची इज्जत तुटली. मंदिर उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. सह्याद्री झुकला. भगव्या सरंगा अंतुक झाला. आणि मग तोड रोखला हे वादळ. आता हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती. आता हे वादळ रोखायला एका वादळाची गरज होती. आणि नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. अल्लाउद्दीन खिलजीने सगळं उद्ध्वस्त केलं. 288 वर्ष महाराष्ट्रात होता. 288 वर्ष महाराष्ट्रात होता. आता जाग कशी येणार. आणि मग पैठणचे प्रसिद्ध साधू शांती हम्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए मणीची शब्दशुद्धी, माहूरची रेणुका माता दारू भेद, ए दारू गडबैया 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 दारू है दारू गडबैया
दार उघड पाहिजे दार उघड पाहिजे गोधडी गोधडी आम्ही आमचे गोधडी 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 आम्ही आमची गोधडी दारुगड दार आई तुझा भाई दारुगड कोल्हापूरची महालक्ष्मी दादा गये दारुगड आणि आवाज झाला था आणि बैल दार उघडलं टाळ हळू हळू टाळ हळू हळू आणि बैल दार उघडले बैल दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणून धाराशिवला महत्व आहे उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर हे भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शुभा राजांसमोर झुकावं लागेल आणि छावा संभाजी राजांसमोर झुकावं लागेल जय महाराष्ट्र आणि धाराशिव धूम परांड्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस गेले शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आलं शिवनेरी फार सुंदर दिसतोय सनई चौघडे पुन्हा एकदा वाजू लागले सुरक्षितता विषय आला म्हणून शिवने पण पहिली पर्वणी धाराशिव जिल्ह्याला घोड्यावर बसण्याचे डोहाळे लागले आई साहेबांना सिंहावर बैसाचे डोहाळे लागले तलवारी चालवण्याचे डोहाळे लागले महिला मंडळ कसले डोहाळे आंबट खायचे नाहीत तलवार चालवण्याचे शोभा होता पोटात आणि मग दिवस जवळ आला ज्या दिवसाची आई साहेबची जाऊ अखंड महाराष्ट्र वाहत होता तो दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीने आवाज दिला आयुष्यभर जो जीवाशी खेळेल पण रयतेचे रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला म्युझिक लावायची बारीक आवाज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणार वयाच्या 10व्या वर्षी शुभा करावं लागेल तुला लगेच बरं एकूण 8 लग्न झाली 8 लग्न का आई साहेब म्हणतात याला राजकारण म्हणतात कारण साहेब राजकारण हे सुंदर समाजकारण तुमच्या गावात 2 तास चांगले कीर्तन करू शकतो तुमच्या गावाचा आणि भागाचा विकास आमच्या हातात नाही ते काम त्यांनी करायचं असतं शुभा सोयरीक जोड आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल डच फ्रेंच
अरे लई मोठे आहेत. आपले कण भरीत आपली जुळव सिंदखेड राजा जाधव घराणं आपला निंबाळकर घराणं मोहिते घराणं एकत्र कर आणि म्हणून 8 लग्न. पहिलं लग्न सातारा फलटण निंबाळकर ओ मुधोजी या कन्येला गडावर मुधोजी म्हणतात आई साहेब काय चुकलंय का या मुधोजी आली निंबाळकर कन्येला गडावर त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मुधोजी म्हणतात हे सई यार कुठं आणि सई कुठं जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत तिथं. हे सई ते शिवबाराजे असं बघायचं नसतं. सई आबा साहेब नव ते शिवबाराज नव अरे सई ते शिवबाराजे नाही आवाज. ए सई तलवार बघितली का तलवारी बघितली आणि दानपट्टा बघितला आणि याची धार समोर सांगते हे शिवबाराजे नाही आवाज साहेब. तशीच सई फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ. मुधोजी म्हणतात ए सई मुजरा कर. माफ करा आई मुजरा नाही केला आम्ही पण आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिव महाराज आहेत. सई तुला काय वाटतं आम्हाला वाटतं ते शिव महाराज नाही. मुधोजी म्हणतात सई बापाचा अपमान केलास का ग. नाही आबासाहेब ते शिव महाराज नवा हो आई साहेब. आई म्हणते हे सई तलवार बघितली का आता लाखातला एक शब्द बोलली सई. आई साहेब ती तलवार आणि त्या तलवारीची धार बघून सांगते ते शिवबाराजे नाहीत ते छत्रपती शिवाजी राजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. पहिले छत्रपती होणार. मुघलांच्या गर्दनी याच तलवारी निवडवणार. हा भगवा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फडकणार आणि या सुवर्ण क्षणाची साक्षीदार ही सई असणार. सई साथ देशील नव हो ना आम्ही साथ देऊ महाराजांना. आई ही 2-3 मिनिटं लई महत्वाची शेवटची नाही साथ देता आली सईला. दुर्दैवी आई ठरली असे लेकुराचे हित वाहे मावलीचे चित्त. शंभूराजे 3 वर्षाचे आणि महाराणी सईबाईंनी ते आता प्राण सोडला. जगदंबा महाराजे म्हणतात आई अरे आम्हाला गरज आहे तुमची. आई म्हणते नाही जगणार बाळराजे आम्ही आमचा प्राण चाललाय आम्हाला मिठी मारा बाळराजे. शंभूराजेंनी मिठी मारली तरी आई रडती. आई का रडता तुमचे आबासाहेब नाही येत भेटायला. त्यांनी शब्द दिला होता आम्ही येणार आहे म्हणून पण कदाचित माझा शब्द चुकलाय असं त्यांना वाटतंय. आई म्हणते मी शब्द दिलता शिवबाराजांना शेवटपर्यंत साथ देईन पण त्यांना वाटतंय मी फसवलं त्यांना. पण वैद म्हणतात आता नाही जगणार मी काय करणार बाळराजे गेले बाळराजे. आवाज साहेब चला निष्ठूर झाले आवाज साहेब तुम्ही. शंभूराजे हुशार. आई साहेब म्हणतात शंभूराजे आवाज साहेब आहेत तुमचे असतील पण त्यांना जर आमच्या आईची दया नसेल. आवाज साहेब हे बाळराजे 8 लग्न केली महाराजांनी सगळ्यात जास्त प्रेम सईवर आहे. का रे शोभा हो आई साहेब फक्त सईने शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल पण सईच्या देहातला प्राण चाललाय म्हणून राजे नाराज आहेत. गेलेच ना राजे भेटायला आले शंभूराजे घेऊन. आई साहेब आले आवाज साहेब आता हसा आई साहेब अजून रडायला आलं महाराणी सईबाईंना. महाराज आम्ही नाही फसवलो तुम्हाला. अरे सई तू शब्द दिला होतास आम्ही शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल पण आजही आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. या धर्म मंडपात बसलेल्या सगळ्यांनी हा शब्द ऐका. हिंदू धर्मातला लई मोठा शब्द आहे हा. महाराणी सईबाई म्हणतात महाराज आमचा प्राण जरी चालला असेल तरी आमचा शब्द खाली जाणार नाही. आमचा श्वास जरी चालला असेल तरी आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी आणि भगव्यासाठी लढत. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. छावा झुकत नाही कुणा समोर. हिंदू धर्मासाठी प्राण सोडले
मला लोक विचारतात महाराज तुम्ही कोण्या जातीचे? भाऊ आम्ही कोण्याची जातीचे हे माहिती नाही शिंदे साहेब बरं का भाऊ, पण आम्ही महाराष्ट्रातल्या मातीची ही गोष्ट नक्की आहे. आणि अजून एक गोष्ट, हा कबीर महाराज काय जन्माला आलाय नंतर तो मरताना हिंदू मारणार आणि हे मर्दा मला जिवंत ठेवणार. क्यों तो ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. सांता की नहीं मां, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. ही दोनच वाक्य कीर्तनातली शेवटची. माझे विटाचा लय दुखते आणि दोन वाक्य लय महत्वाची आहेत महाराजांसाठी. नाहीच पकडले गेले रस्ते महाराज, छावाच होता आपल्या माणसाने पकडून दिला. आणि कवी कर्ष म्हणतो राजे अरे पकडले गेले हे कवी, कुणाची मजा आले या संभाजीला हात लावायची. आणि नेला वडून गिरफ्त झाला छावा. जगदंब दादा उंटाला बांधून गेला हो आपला राजा. या मातीतून कवी कलश म्हणतो राजे अरे कुणाची मजा नाही तुम्हाला हात लावायची. राजे म्हणतात कवी म्हणतो राजे का रडत आहे? राजे म्हणतात या पाना फुलांना माहिती नाही त्यांचा संभाजी. अरे ज्या राजाने रत्नजडित कपडे घातली त्याला हात विदू शकागत देत आहेत कवी. या पाना फुलांना सांग, या नद्या नाल्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. दादा आज डोळे पाहणवले बरं का हरी महाराज शंभूराजे बरं का साहेब उभे आयुष्यात रडणारा राजा. आज डोळ्यात पाणी होत आहे. महाराजांची नजर सारखी माग जात माग काय होतं माहिती बाबा? माग होता जंजिरा. जंजिरा म्हणजे आई बापाचं शेवटचं स्वप्न कवी. हे दादा अरे जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला? अजून थोड्या वर्ष जगला असताना छावा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी जबरदस्त ताकद होती. छावा है संभाजी. 40 दिवस डोक्यापासून नखापर्यंत वार झाले. एवढे बी हालत नव्हते महाराज, एवढे बी हालत नव्हते, एवढे बी. आई तुमच्या सारखी आई हळदी लावायला पाहिजे होती हो, पण सैतानाने मिठाचं पाणी टाकलं महाराज आणि पाण्यातून मासा बाहेर असा तडफडला असता. पण आई म्हणत होती छावा आहे संभाजी म्हणून छावा हल्ला नाही. हे शेवटचं वाक्य हिंदू धर्मासाठी. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है. ते सहकारी म्हणतात हुजूर मत जाओ उसके सामने, एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लई खतरनाक है. ए निकम्मो अरे मेरे ओर से हो तो संभाजी के ओर से हो. हुजूर क्या कहे आपको, शंभू राजा का तेज देखा सची कहते हैं. इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी के ओर से है, हम सच्चाई के ओर से है. और सच ये है संभाजी छावा है और छावा झुकता नहीं हुजूर. महाराज अहो लालबुंद सळ्या गेल्या डोळ्यात विस्तवासारख्या. काय वाटलं असेल महाराजांना? डोळे मिटून घेतो आबा साहेब लई वार झाले तुमच्या छाव्यावर पण झुकला नाही. आज जर झुकला असताना तर हिंदू धर्म संपला असता. आज ताटमानेनं बलिदान दिलं आणि म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ धर्म हा हिंदू धर्म ठरला. आणि औरंगजेब बोलला हमने आंखें निकाल दी, पैर काट दिए, हाथ निकाल दे, ज़बान निकाल दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे. औरंगजेब बोलतो सच में छावा है, छावा शेर का. इतिहासात महत्वाचा शब्द ठरला आणि महाराष्ट्र अजरामर झाला. सजला हो. आणि म्हणून भाऊलाही एनर्जी लागते म्हणजे डबल कीर्तनाची एनर्जी लागते. शोभाराजा सांगतात खरंच बेंबीच्या देठापासून सांगण्याचा दादा प्रयत्न केला. माझी एकच इच्छा आहे आपण धर्म जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हा तरोरीचा अखंड हरिनाम सप्ताह हा बीजोत्सव म्हणजे तुकोबारांनी शोभाराजांनी सांगितलं शोभाराजे घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढ ज्ञानेश्वर माऊली
म्युझिक बंद हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोली हॅलो हॅलो दोनच मिनिट सगळ्यांनी वेळ द्यायचा तुम्हा सर्वांचे आवडते गुरुवर्य संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये मधुर वाणीतून मधुर स्वरातून अतिसुंदर अशी कीर्तन सेवा करत असणारे आणि आज तुरोरी नगरीमध्ये नवीन पिढींना संभाजी राजे कोण होते त्यांचा इतिहास अंतकरणातून आपल्याला सांगितले खरंच गुरुवर्य आम्ही तुरोरीकर आपले ऋणी आहोत आणि तुम्हा सर्वांचे आवडते उमरगा आणि लोहारा तालुक्याचे आमदार साहेब माननीय प्रवीणजी स्वामी सरांना मी विनंती करतो की आपण या स्टेजवर यावं व्यासपीठावरती यावं आणि गुरुवर्यांना आपण हार दे यानंतर आजच्या संध्याकाळचा महाप्रसाद आजचा संध्याकाळचा महाप्रसाद कैलासवासी सुशीलाबाई राजशेखर कस्तुरे कैलासवासी सुशीलाबाई राजशेखर कस्तुरे यांच्या स्मरणार्थ माननीय शरणप्पा राजशेखर कस्तुरे व माननीय बालाजी श्रीपती मुगळे कंस्ट्रक्शन मुंबई या दोघांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं त्यानंतर आजच्या कीर्तन सेवेचे देणगी देणारे दाते कैलासवासी गोविंदराव भगवानराव भोसले कैलासवासी गोविंदराव भगवानराव भोसले यांच्या स्मरणार्थ माननीय ज्ञानेश्वर भोसले माननीय व्यंकटराव भोसले माननीय चंद्रकांत भोसले आणि प्रकाश भोसले व तसेच आपण सर तुम्ही केला गुरुवार्यांना मी विनंती करतोय आमचे उमरगाणी लोहरेचे आमदार साहेब आहेत स्वामी सर यांचा आपण सत्कार करावा तसं मी आपल्याला विनंती करतोय यानंतर आजची कीर्तन सेवा देणारे दाते कैलासवासी रामचंद्र स्वारी कीर्तनाची देणगी देणारे दाते कैलासवासी गोविंदराव भगवानराव भोसले यांच्या स्मरणार्थ काल परवाच त्यांचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सर्वच चारी मुलांनी या ठिकाणी गुरुवर्यांची देणगी देऊन गुरुवर्यांची तारीख घेतलेली आहे माननीय ज्ञानेश्वरराव भोसले माननीय व्यंकट भोसले माननीय चंद्रकांत भोसले माननीय प्रकाश भोसले आणि रमेश गोविंदराव भोसले या सर्वांना विनंती करतोय आपण तसेच बालाजीराव मुगळे यांची मातोश्री या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आणि महाराजांकडून आशीर्वाद घ्यावा तसं मी आपल्याला विनंती करतोय तसेच आजचा सकाळचा अल्पोहार
कैलासवासी कमळाबाई विश्वनाथ माणिकवार, कैलासवासी कमळाबाई विश्वनाथराव माणिकवार यांच्या स्मरणार्थ बालाजी माणिकवार सकाळचे पत्रकार यांच्या वतीने आयोजित केलेली होती. यांनाही व्यासपीठावरती विनंती करतोय आपण यायचं आहे. यानंतर दुपारचे आजची पंगत कैलासवासी पुंडलिक लोभाजी जाधव, कैलासवासी पुंडलिक लोभाजी जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीमती सोनाबाई पुंडलिकराव जाधव यांनाही विनंती करतो. आपली दुपारची पंगत होती, आपण ही महाराजांकडून आशीर्वाद घ्यावा तसं मी विनंती करतो. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि गुरुवर्यांकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्याला मी तसं विनंती करतोय. एकच मिनिट वेळ द्या. कृपया सर्वांना एक सूचना आहे, पहिल्या पंक्तीला महिलाच बसतील. सगळ्यांना नम्रपणे हात जोडून विनंती आहे की पहिल्या पंक्तीला महिला बसतील, कारण जागामध्ये आपल्याला अंतर ठेवायचा 2 पंक्तीमध्ये, जेणेकरून महाप्रसाद वाटप करता येत नाही. तिच्यामुळे काळजी घ्या. आणि खिरीचा प्रसाद भरपूर आहे, कालही भरपूर होता. सगळ्यांना जास्त वाढा खिरीचा प्रसाद. असो, विलास सदाशिव कांबळे, विलास सदाशिवराव कांबळे यांच्याकडून बीज उत्सवासाठी 501 रुपये धन्यवाद. त्यानंतर दादाराव नारायणराव गायकवाड, दादाराव नारायणराव गायकवाड यांच्याकडून 501 रुपये धन्यवाद. तसेच रुपेश माळी यांच्याकडून